हॅलो फ्रेंड, चार्वी आर्ट अँड फूडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मला जायचं होतं लग्नाला. मावशीच्या नातीचं लग्न होतं. तर इथे छान अशी तयारी करून मी मिस्टरांची वाट बघत बसले आहे. तर तुम्हाला वाटत असेल मिस्टर कुठे आहेत, त्यांची का वाट बघते. तर मिस्टर गेले होते ॲक्च्युली गावाला त्यांच्या मित्राची गाडी आणण्यासाठी, कारण आमच्या गाडीचा AC थोडा खराब झाला होता. तर ती रिपेअर करायला दिली होती. म्हणून मग आम्हाला एवढं लांब जायचं होतं, म्हणजे आम्हाला जायचं होतं कळंबोलीला. तर एवढं लांब जायचं तर बिना ACची गाडी नको मिस्टर म्हणाले. तर मग यांची गाडी आम्ही घेऊन आलो आणि त्यानंतर कळंबोलीला जायचं. तर तिथला ॲड्रेस काय एवढा माहिती नव्हता. मिस्टर तरचे नेहमीच जातात पनवेलला, तर पनवेलपर्यंत तर काही प्रॉब्लेम नव्हता, पण पुढचा रस्ता पण माहिती व्हायला पाहिजे म्हणून मग इथे मॅपमध्ये लावला, गुगल मॅपमध्ये. आणि त्यानंतर आम्ही आता तिथे लग्न ठिकाणी जायला निघालो आहोत. तर लग्न ठिकाणी जायला आम्हाला तसे बरेचसे अडथळे आले. पहिले तर आमची गाडीचा AC खराब झाला, त्यानंतर मध्ये गेटामध्ये पण आमचा टाईमपास झाला. तुम्ही बघितलं मगाची ट्रेन वगैरे आली होती आणि गेट बंद होता. तरी आम्ही दुसऱ्या गेटाने गेलो आणि जो मुख्य गेट आहे तर तिथून गेलं असतं तर 10-15 मिनटं थांबावं लागतं गाड्या जाण्यासाठी. म्हणून मग आम्ही शॉर्टकटने गेलो, तरी पण आम्हाला मध्ये गेट लागला. पण फायनली आम्ही लग्न ठिकाणी पोहोचलो. छान अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे, समोरच तुम्हाला दिसत आहे. तरी ते हॉलमध्ये गेलं, तरी ते लग्न तर लागून गेलं होतं. आम्ही जायला आम्हाला थोडा उशीर झाला. इथे मावशीचा मुलगा बसला आहे कन्यादान करण्यासाठी. तर त्यालाच मी अगोदर कॉल केला होता. तर तो म्हणाला काय हरकत नाही, तू ये. तर इथे माझ्या बाजूला आता मावशी बसलेली आहे, आमची वहिनी वगैरे बसलेली आहे. तर त्यांच्याशी छान अशा गप्पा झाल्या. त्यानंतर इथे बाजूला रुखवत मांडलेला होता आणि रुखवत खरंच खूप छान होतं. तर तुम्ही पण बघू शकता इथे रुखवतीमध्ये खूप छान छान अशी गोष्टी त्यांनी ठेवलेल्या आहेत. आणि ते झाल्यानंतर माझी मावशीची मुलगी म्हणाली की तुम्ही जेवून घ्या पहिले, नंतर नवरा नवरीला भेटा. तर मग आम्ही पण तसंच केलं. आणि आज ना जेवणामध्ये म्हणजे एरवी जसं जेवण असतं तर त्या पद्धतीचं जेवण नव्हतं, म्हणजे खूप खास असं जेवण होतं. आज इथे चायनीज पदार्थ होते सर्व. आणि आता माझा भाऊ पण आलेला आहे, तर म्हटलं आता जेवणच करून घेऊयात पहिले. तर इथे आम्ही जेवायला बसलो. इथे मला मात्र मुलींची भरपूर आठवण येत होती, कारण सर्व पदार्थ होते ते चायनीज होते आणि खरंच चवीला पण खरंच खूप छान होते. तर अशा पद्धतीने आता इथे आमचं जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर मग आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. तर आमच्याबरोबर वहिनी देखील होती. तर तिला म्हटलं की आम्हाला मध्ये थोडं थांबायचं आहे, चालेल का तुला? तर ती म्हणाली हो चालेल. तर मध्ये यासाठी थांबायचं होतं की मिस्टरांचे मित्र होते, तर त्यांना ॲडमिट केलं होतं दवाखान्यामध्ये पनवेलला. तर पहिले त्यांना बघायला गेलो आम्ही तिथे, त्यांची भेट घेतली आणि त्यानंतर मग आम्ही घरी येण्यासाठी निघालो. तर अशा पद्धतीने आजचा दिवस गेलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय.